मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी शांतनूसाठी जेवण बनवत असते तेवढ्यात आदित्य मॅम तिथे येतात आणि म्हणतात की काय गं पल्लवी, हे सगळं कोणासाठी? तेव्हा पल्लवी सांगते की शांतनूसाठी. आदित्य मॅमला आठवतं की शांतनू तर बोललेला असतो की तो घरात जेवणार नाही. पल्लवी म्हणते की घरात जेवणार नाही असा त्यांनी जरी निश्चय केला असेल तरीही त्यांना जेवायला वाढणं हे बायको म्हणून माझं कर्तव्य आहे. माझ्यामुळे ते दुखावले गेलेत. ते उपाशी आहेत पण मी त्यांना उपाशी नाही राहू देणार. त्यामुळे मी सगळा स्वयंपाक पुन्हा करतीये आणि त्यांना जेवायला घेऊन जाते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की तू ठरवलंय तर नक्की पूर्ण करशील. मी यात तुला काही मदत करत नाही, नाहीतर उगीच वाद नको. तू शांतनूला समजावशील हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मग आदिती मॅम तिथून निघून जातात. तेव्हा पल्लवी ताट भरते आणि शांतनूसाठी घेऊन जायला निघते. मित्रांनो, आजच्या आपल्या स्वाभिमान आर्मीचं ध्येय असणारे 500 लाईकचं तर मला खात्री आहे तुम्ही ते नक्की पूर्ण कराल. आणि मित्रांनो, सोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमचा आत्मविश्वास वाढवतो. तावडेला जिथे बांधलेलं असतं तिथेच प्रदीप त्याचा मोबाईल विसरून जातो. तावडे टेबलवर मोबाईल बघतो आणि तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो खुर्चीच्या साहाय्याने खाली पडतो. तर इकडे पल्लवी शांतनूसाठी जेवण घेऊन आलेली असते. शांतनू रूममध्ये नसतो तेव्हा तिला कळतं की तो बाथरूममध्ये आहे. ती जेवणाचं ताट टेबलवर ठेवते आणि सोबत एक चिठ्ठी देखील ठेवते आणि तिथून निघून जाते. इकडे तावडेचा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतो. तिथे बाजूला एक पत्र्याचा डब्बा पडलेला असतो. तावडे त्या पत्र्याच्या डब्याच्या साहाय्याने त्याच्या हातातली रशी कापतो आणि स्वतःची सुटका करून घेतो. इकडे शांतनू बाथरूममधून आल्यावर त्याला दिसतं की टेबलवर कोणीतरी जेवण ठेवलेलं आहे. तो ताटावरची चिठ्ठी उचलतो आणि वाचायला लागतो. त्यात लिहिलेलं असतं की प्रिय शांतनू, तुमच्यासाठी जेवण ठेवले, प्लीज जेवून घ्या. उपाशी राहिल्यावर तुम्हाला त्रास होतो, ॲसिडिटी वाढते आणि चिडचिड करता तुम्ही. जेवला नाही तर मीही जेवणार नाही. तुमची पल्लवी. चिठ्ठी वाचून झाल्यावर तेवढ्यात त्याचं लक्ष दाराकडे जातं. त्याला कळतं की दाराच्या फटीतून पल्लवी हा सगळा प्रकार बघत आहे. मग तो ताट हातात घेतो. पल्लवी मात्र त्याला दाराच्या फटीतून बघत असते. प्रदीपचा मोबाईल तिथेच विसरून राहिल्यामुळे तावडे तो मोबाईल हातात घेतो. मोबाईलचा पॅटर्न देखील तो एकदम अचूक टाकतो, कारण प्रदीपला मोबाईलवरती पॅटर्न टाकताना त्याने बघितलेलं असतं. मोबाईल अनलॉक होतं. तावडेला प्रदीप काकांचं बोलणं आठवतं. ते म्हटलेले असतात की ऐन वेळेस या तावडेला तुम्ही नवीन जागेवर शिफ्ट करायला सांगितलं ते बरंच झालं बरं का. अहो, त्या पल्लवीचा काही भरोसा नाही आहे. हे मोठे काका आणि प्रदीपचं बोलणं तावडेने ऐकलेलं असतं. मग तो म्हणतो की पल्लवीला आणि शांतनूला कळू द्यायचं नाही का? आता तर त्यांना कळलंच पाहिजे. आता या दोघांना अडकवल्याशिवाय माझी सुटका नाही. असं म्हणून तावडे पल्लवीला फोन लावतो, पण पल्लवीचा मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो आणि पल्लवी शांतनूकडे गेलेली असते. तावडे पल्लवीला फोन करत असतो, पण पल्लवी तिथे नसल्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही. कालच्या एपिसोडमध्ये रश्मी पवार, सुशीला जाधव, आनंद केसवानी, किशोरी उबाळे, अरुण जाधव, श्रेया काळे, अनिता गायकवाड, स्वप्नजा पाडळकर, भास्कर दहाले यांनी व्हिडिओला कमेंट करून प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पल्लवी शांतनूच्या दारासमोर उभी असताना शांतनू ते जेवण बघतो आणि दरवाजा उघडतो, तर दारापाशी पल्लवी उभी असते. पल्लवी म्हणते की शांतनू, अहो तुम्ही जेवला नव्हता ना, मग त्यामुळे मी जेवण आणलं होतं. तुम्ही जेवला नव्हता म्हणून पुन्हा स्वयंपाक करून तुमच्यासाठी घेऊन आली आहे. प्लीज थोडं तरी खाऊन घ्या. तेव्हा शांतनू म्हणतो की बाजूला हो. पल्लवी म्हणते की तुम्ही चिडा, हवं तर मला बोला, पण असं अन्नावर राग नका काढू. प्लीज थोडं तरी खाऊन घ्या. पण शांतनू काहीही न ऐकता तिथून जिन्यावरून खाली येत असतो. सर्वजण खाली उभे असतात. पल्लवी शांतनूला म्हणत असते की शांतनू काय झालंय, जेवून घ्या. मोठी आई देखील विचारते की काय झालंय शांतनू, पण शांतनू काहीच बोलत नाही. शांतनू म्हणतो की विभा काकू, मेघना वहिनी, मोठी आई, मी या घरात जेवायचा नाही असा निश्चय केला होता. असं मी सगळ्यांना सांगितलं होतं. मग माझी खोटी काळजी दाखवायची गरज नाही आहे. ज्यांनी कुणी माझ्यासाठी हे जेवण बनवलंय त्यांनाही समजावून सांग. आधी जखमा द्यायच्या, आपल्याला हवं तसं वागायचं आणि मग नंतर यायचं मलमपट्टी करायला. ही नाटकं चालणार नाही माझ्यासमोर.
जोपर्यंत ह्या दोघी या घरात आहे तोपर्यंत माझी जेवणाची काय, या घरात थांबायची सुद्धा इच्छा नाही आहे. विभा काकू म्हणतात की शांतनू अरे. तेव्हा शांतनू म्हणतो की नाही काकू, कोणाचीही बाजू घेऊ नकोस. काही माणसं फक्त खोटी काळजी दाखवतात, खोटी सिंपत्ती दाखवायला येतात. त्यांना म्हणावं तुमची संपत्ती तुमच्याकडेच ठेवा, मला गरज नाही आहे त्याची. खोटे प्रॉमिसेस करायचे, प्रेमाच्या विश्वासाच्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या आणि मग वेळ आली की स्वार्थीपणा करायचा. आपल्या कुटुंबातल्या माणसांचा विचार न करता आपल्या मनाला येईल तसं वागायचं. जेव्हा आपल्या जवळची माणसं खोटेपणा करतात तेव्हा आपल्या नात्यांवरचा विश्वास उडू लागतो. हे सर्व ऐकून पल्लवीला खूप त्रास होत असतो. तेव्हा शांतनू म्हणतो की आपलं कोणाला म्हणायचं हेच कळत नाही. एनिवे मी हे सगळं का बोलतोय, मला त्रास झाला तरी इथे कोणाला काय फरक पडतो. शांतनू जेवणाच्या पाया पडतो आणि तिथून निघून जातो. तेवढ्यात मोठ्या आईच्या डोक्यात एक कल्पना येते. ती म्हणते की सुपर्णा, पल्लवीपासून शांतनूला तोडण्याची ही सुवर्ण संधी आहे, ही संधी सोडून चालणार नाही. मोठी आई पल्लवीला म्हणते की अति आगाऊपणा केल्यावर काय होतं हे बघितलंस ना तू. नको असलेली माणसं जवळ करायची, मग जवळची माणसं देखील लांब जातात. भोग आता आपल्या कर्माची फळं. आणि मग नाटकं करत शांतनू म्हणत ती तिथून निघून जाते. मोठी आई लगेच शांतनूच्या पाठोपाठ येते आणि म्हणते की शांतनू थांब, असं नको ना रे करू. अन्नावर राग काढू नये बाळा. तू काही खाल्लं नाही तर माझ्या घशाखाली अन्न तरी कसं उतरेल रे. शांतनू म्हणतो की म्हणजे तू सुद्धा अजून काही खाल्लं नाहीयेस, का केलंस तू असं. मोठी आई म्हणते की माझं जाऊ दे रे, मी उपाशी राहिले तरीही चालेल, पण तू काही खाल्लं नाही तर तुला त्रास होईल आणि तुला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. प्लीज थोडंसं खाऊन घे. तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई माझी अजिबात इच्छा नाही, पण प्लीज तू असं करू नकोस, तू जेवून घे. मोठी आई म्हणते की तू काहीच खाणार नाही आणि मला जेव कसं म्हणतोस. शांतनू म्हणतो की मोठी आई प्लीज प्लीज तू असं बोलू नकोस आणि शांत हो, मला सहन होत नाही तू रडलेलं. मोठी आई म्हणते की तुला वाटतंय ना मोठ्या आईला त्रास व्हायला नको, थोडंसं खाऊन घे, मी माझ्या हाताने बनवते हां. मग तर खाशील ना तू, तू आत बस, मी आलेच. तेव्हा शांतनू देखील राजी होतो. मग मोठी आई तिथून निघून जाते. इकडे सर्वजण किचनमध्ये उभे असतात. तेव्हा आदिती म्हणते की पल्लवी, मला तुझी खूप काळजी वाटते गं, तुला खूप ऐकावं लागतंय. आज शांतनू जरा जास्तच बोललाय, पण मी तरी. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही मॅम, मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही अपराधी वाटून नका घेऊ. ते माझ्यामुळे दुखावले गेलेत, त्यांना माझ्यावर चिडू दे, रागवू देत, भांडू देत, मी सगळं सहन करील. पण त्यांचं असं न बोलणं, हा अबोला, स्वतःवर राग काढणं, न जेवणं, उपाशी राहणं हे नाही सहन होत. पल्लवी रडत रडत सांगत असते की ते असे स्वतःचे हाल का करून घेताय. विभा काकू म्हणते की पल्लवी तू शांत हो आधी. तो आता काहीच ऐकून न घेण्याच्या परिस्थितीत आहे. त्याचा राग शांत व्हायला थोडा टाईम लागेल. पण तू काहीतरी खाऊन घे. शांतनू नंतर खाईल बाहेर काहीतरी. पल्लवी म्हणते की मला माहिती आहे ते स्वतःवर चिडचिड करतील, राग काढतील, पण बाहेर नाही खाणार. त्यांना समजावून प्रेमानं खाऊ घातलं पाहिजे, त्याशिवाय नाही खाणार ते. ते जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी देखील खाणार नाही. मी आलेच असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. इकडे तावडे पल्लवीला कंटिन्यू कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. पल्लवी फोन घेत नसते. पल्लवी इकडे रूममध्ये निघून आलेली असते. तावडे पुन्हा एकदा पल्लवीला फोन करण्याचा प्रयत्न करतो. पल्लवी फोन घ्यायला जाणार तितक्यातच तिला मोठ्या आईचा आवाज येतो. ती दाराच्या दिशेने जाते. तावडे पुन्हा एकदा पल्लवीला फोन ट्राय करतो, तोपर्यंत पल्लवी बाहेर निघून गेलेली असते. इकडे मोठी आई स्वतःच्या हाताने शांतनूला भरवत असते. म्हणते की शांतनू, तू आता जेवलास ना, आता मला बरं वाटतंय, नाहीतर काळजीने नुसती हैराण झाले होती रे मी. माझ्या पोटी जन्म घेतला नसला तरी माझा मुलगाच आहेस तू. शांतनू म्हणतो की मुलासारखा नाही मोठी आई, मुलगाच आहे मी तुझा. त्या बाईला मी माझी आई मानतच नाही, तूच माझी खरी आई आहेस. मोठी आई म्हणते की त्या आदितीमुळे तुला किती त्रास होतोय बघवत नाहीये मला. खूप काळजी वाटते रे तुझी. ती आदिती तू लहान असताना तुला सोडून गेली, तुझी काय अवस्था व्हायची हे मी बघितलंय रे शांतनू. तू रागावून असंच कोपऱ्यात न जेवता बसून राहायचा आणि मग तू जेवला नाहीस ना तर मी देखील उपाशी राहायची. पण मी उपाशी आहे हे कळल्यावर तू काय करायचा माहितीये? धावत जायचा, तुला समजेल कळेल असं ताट वाढून आणायचा आणि माझ्या समोर येऊन मला आपल्या हातांनी भरवायचा.
असं सगळं खोटे नाटे अश्रू काढत मोठी आई शांतनूला सांगत असते. मग शांतनू मोठ्या आईच्या हातातलं ताट घेतो आणि शांतनूला घास भरवू लागतो. शांतनूला जेवताना पल्लवी दारातून बघते. त्यांना दोघांना बघून शांतनूला जेवताना बघून पल्लवीला खूप बरं वाटतं. मनात म्हणते की शांतनूला असं उपाशी बघवत नव्हतं. त्यांच्या हातून का होईना ते जेवले हे बरं झालं. पल्लवी पुन्हा एकदा आपल्या रूमकडे यायला निघते. तावडे मात्र पल्लवीला कंटिन्यू फोन करत असतो. पल्लवी रूममध्ये आल्यावर तिला दिसतं की प्रदीप काकांचा फोन येतोय. ती फोन उचलते. तेवढ्यात इकडे प्रदीप काका आणि प्रदीप काकाचे गुंड तावडेला पकडतात आणि त्याला बदड मारू लागतात. पण फोन चालूच असतो आणि तो बाजूला पडलेला असतो. पल्लवी मात्र मारण्याचा सगळा आवाज ऐकते. तिला काही कळत नाही की तिकडे काय चाललंय ते. ती विचारात पडते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आदिती मॅम पल्लवीला भरवत असतात तेव्हा मोठी आई शांतनूचे कान भरत म्हणते की बघितलंस शांतनू, तू जेवला नाही जेवला हिला काहीच फरक पडत नाही. तिची गुरु हिला भरवते ना, बघ कशी आरामात जेवते. पण नुसतं जेवण नाही भरवते हा, ती आदिती हिच्या डोक्यात काहीतरी भरवते. तर दुसरीकडे पल्लवी प्रदीप काकांना म्हणते की काका थांबा ना, कुठे गेला होता तुम्ही? प्रदीप काका म्हणता म्हणजे काय, कामासाठी बाहेर गेलो होतो ना. पल्लवी म्हणते की तुम्ही जेव्हा मला फोन कॉल केला तेव्हा कुठे होता असं विचारलं मी. प्रदीप काका म्हणतात की आपण बोलूयात नंतर, मला एक अर्जंट काम आठवलंय, मी जातो. तेव्हा पल्लवी हात धरून त्यांना थांबा म्हणते आणि म्हणते की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत काका.